आज मी बनवणार आहे उपवासाची रसमलाई। यासाठी मी 1 कप शाबू घेतलेला आहे। आता हा शाबू मी स्वच्छ धुवून घेणार आहे। हा शाबू मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। यातलं पाणी मी काढून घेतलेलं आहे, धुवून घेतलेला हा शाबू मी। आता हा शाबू चांगला भिजेल यासाठी थोडंसं आपल्याला यात पाणी टाकायचं आहे। म्हणजे एक बोट थोडंसं बुडेल एवढं पाणी टाकायचं आहे। आणि हा शाबू आता भिजत ठेवायचा आहे 5 ते 6 तासासाठी। आता हा आपला साबुदाणा भिजलेला आहे। 5 ते 6 तास भिजून ठेवलेला साबुदाणा आहे। हा असा भिजला पाहिजे, एकदम असं भिजलेला पाहिजे। आता याच्यामध्ये आपण अर्धा कप मिल्क पावडर घालणार आहोत, अर्धा कप पिठी साखर घालणार आहोत। आता हे पिठी साखर, मिल्क पावडर आणि शाबू हे आपल्याला एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे। याचा मस्त गोळा करून घ्यायचा आहे। या प्रकारे मॅश करून ह्याचा गोळा असा बनवायचा आहे आपल्याला। आता तुम्ही पाहू शकता हे मॅश केल्यावर हे असं दिसेल। मी आता ह्याला मॅश केलेलं आहे आणि हे या प्रकारे दिसते, तुम्ही पाहू शकता। आता ह्याला आपण हाताला तेल लावून छोटे छोटे गोळे बनवायचे त्याचे। तर या प्रकारे मी असं हाताला तेल लावलेलं आहे। तर या प्रकारे असं आपल्याला छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत। तुम्ही पाहू शकता या प्रकारे आपल्याला असे छोटे छोटे आपल्याला बाउल्स बनवायचे आहेत। तर या प्रकारे आपल्याला असे गोळे बनवायचे आहेत। हे तुम्ही पाहू शकता, हे अशा प्रकारे गोळे बनवायचे आहेत। आता मी इथे दूध तापत ठेवलेलं आहे। आता या दुधाला उकळी येऊन द्यायची आहे। यात मी पिठी साखर घालून घेते। आता इथे दूध तापत ठेवलेलं आहे, ह्याच्यामध्ये मी पिठी साखर घालते। तुम्ही याच्यामध्ये साखरही वापरू शकता, पण मी ते पिठी साखरेचा उपयोग केलेला आहे। तुम्ही साखरही वापरू शकता। या दुधाला उकळी येईपर्यंत हलवत राहायचं आहे। 1 2 ते 3 उकळी येऊन द्यायची आहे दुधाला। यामध्ये तुम्ही केशरही घालू शकता। आता सध्या मला मिळालं नाही केशर, त्यामुळे मी घालू शकले नाही, तर तुम्ही ह्याच्यामध्ये केशरही टाकू शकता। आता आपल्या दुधाला चांगली उकळ आलेली आहे। आपण गॅस बंद करायचा आहे आणि आता गॅस बंद केल्यावर हे आपल्याला छोटे छोटे गोळे त्यामध्ये सोडायचे आहेत। आता एक एक याप्रमाणे आपल्याला त्यामध्ये गोळे आपले सोडायचे आहेत। एक एक करून मी सर्व गोळे ह्या दुधामध्ये सोडलेले आहेत। आता मंद आचेवर ह्याला 2 ते 3 मिनिटं असंच ठेवायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपले 2 ते 3 मिनिटं मी मंद गॅसवर ठेवून झालेलं आहे। आता ही आपली रसमलाई उपवासाची तयार झालेली आहे। आता आपण याला सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा, नक्की करून पहा आणि नक्की व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब